नमस्कार मित्रांनो, यशवंत अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 12वी सायन्सच्या मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील युनिट नंबर 7 हा लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम म्हणजेच LPP नावाचा टॉपिक आज शिकणार आहे. लिनियर प्रोग्रामिंग is a method to achieve the best outcome such as maximum profit or lowest cost under certain conditions. इथं हे जे बेस्ट आउटकम आहे, हे बेस्ट आउटकम म्हणजेच ऑप्टिमम व्हॅल्यू असते. ऑप्टिमम व्हॅल्यू म्हणजेच एकतर मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू. आता जर आपल्याला प्रॉफिट घ्यायचं असेल, प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते ऑफकोर्स मॅक्झिमम आपण करायचा प्रयत्न करणार, आणि कॉस्ट असेल तर ते आपण मिनिमाइज करायचा प्रयत्न करणार. तर हे जे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन आणि कॉस्ट मिनिमायझेशन आहे यालाच ऑप्टिमायझेशन असं म्हणतात. म्हणून लिनियर प्रोग्रामिंग मेथडला ऑप्टिमायझेशन टेक्निक असं सुद्धा म्हटलं जाते. LPP is a mathematical model in which the conditions are represented by linear inequalities. आता हे जे ऑप्टिमम व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, मग ते प्रॉफिट फंक्शन असते किंवा कॉस्ट फंक्शन असते, तर ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्यासाठी आपल्याला काही कंडिशन्स ते व्हेरिएबल सॅटिस्फाय करतात की नाही हे तपासून बघावं लागतं. आणि त्या कंडिशन्स ज्या आहेत त्या लिनियर इनइक्वॅलिटीजच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेल्या असतात. इन आवर सिलेबस वी आर लिमिटेड टू लिनियर इनइक्वॅलिटीज इन टू व्हेरिएबल्स ओनली. The expression of the form ax plus by equal to c are called linear equations as they represent straight line geometrically. आपल्याला माहिती आहे की ax plus by equal to c चा जर ग्राफ आपण काढला तर तो ग्राफ स्ट्रेट लाईन येणार आहे, म्हणून त्याला लिनियर इक्वेशन असं आपण म्हणतो. लिनियरचा अर्थ असा पण आहे की इथं जे व्हेरिएबल्स आहेत x आणि y या दोन्हीच्या पॉवर 1 आहेत, आणि पॉवर 1 असलेल्या टर्मला अल्जिब्रामध्ये आपण लिनियर टर्म असं म्हणतो, आणि त्याच्यामुळे सुद्धा ह्याला लिनियर इक्वेशन असं म्हणता येईल. इफ द इक्वॅलिटी इज रिप्लेस्ड बाय अन इनइक्वॅलिटी, नेमली लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, then the equation will become a linear inequality. Thus the linear inequalities are expressions of the form ax plus by less than c, ax plus by greater than c, ax plus by less than or equal to c, ax plus by greater than c. This topic consists of 3 types of problems. Type number 1, formation of LPP. Type number 2, solution of LPP. Type number 3, formation and solution together. Study of type 1 and type 2 will be sufficient for solving problems of type 3. इथे तुम्ही बघू शकता की आपल्याला एकूण 3 प्रकारचे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये बघायचे आहेत. पहिल्या टाईपमध्ये आपण फॉर्मेशन करणार आहे. याच्यामध्ये आपल्याला व्हर्बल फॉर्ममध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं असतं, आणि त्या डिस्क्रिप्शनवरून आपल्याला LPPचं मॅथमॅटिकल मॉडेल फाइंड आउट करायचं आहे. दुसरा टाईप आहे सोल्युशन. ते जे LPPचं मॅथमॅटिकल मॉडेल आहे त्याच्या सोल्युशनच्या खूप साऱ्या मेथड्स आहेत. त्यापैकी एक सोपी मेथड आपल्याला 12वीच्या सिलेबसमध्ये बघायची आहे, जे आहे ग्राफिकल मेथड. सो ग्राफिकल मेथडनी LPPचं सोल्युशन आपण टाईप नंबर 2 मध्ये कॅल्क्युलेट करणार आहे. टाईप नंबर 3 मध्ये हे दोनही एकत्रितपणे आपल्याला करावं लागतं, म्हणजे फॉर्मेशनसुद्धा आणि सोल्युशनसुद्धा. खरं तर टाईप 1 आणि टाईप 2 हे स्वतंत्रपणे खूप लेंदी टाईप्स आहेत. सोल्युशन त्याचे खूप लेंदी असतात, वेळ खूप लागतो हे सोल्युशन्स घ्यायला. अशा परिस्थितीमध्ये टाईप 3चं सोल्युशन आणखीनच लेंदी होईल. त्याच्यामुळे एक्झाममध्ये शक्यतो फक्त टाईप 1 किंवा फक्त टाईप 2चे प्रॉब्लेम्स आजपर्यंत विचारलेत. अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये टाईप नंबर 3चा प्रॉब्लेम एक्झाममध्ये आतापर्यंत आलेला आहे, आणि टाईप 1 आणि टाईप 2चा अभ्यास हा पुरेसा होईल. त्याच्यामुळे आपण टाईप 3चे प्रॉब्लेम्स अगदी आरामात सोडवू शकू. आता आपण जाऊया आपल्या टाईप नंबर 1 कडे, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे फॉर्मेशन ऑफ LPP. इथं आपण बघू शकतो की LPP तयार करायचा म्हणजे काय करायचं आपल्याला. तर आपल्याला हे LPPचं अशा प्रकारचं एक मॉडेल आपल्याला तयार करायचं आहे. याच्यामध्ये इथं काहीतरी एक वर्ड लिहिलेला असतो, ऑप्टिमाइज म्हणून इथं दिसते आपल्याला. त्याच्यानंतर याच्यासमोर एक Z ने डिनोट केलेलं आपल्याला एक एक्सप्रेशन दिसतं. हे एक फंक्शन आहे, Z इज इक्वल टू px प्लस qy. त्याच्यानंतर मग सब्जेक्ट टू लिहिलेलं असतं, आणि मग इथं काही इनइक्वॅलिटीज तुम्ही बघू शकता.
याच्यामध्ये बघा लेस दॅन आर इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन आर इक्वल टू इथं असू शकते. यात ऑब्झर्व करा की पहिला सगळीकडे एक्स आहे व्हेरिएबल, मग वाय आहे आणि कॉन्स्टंट सगळे राईट हँड साईडला आहेत. त्याच्याशिवाय मग अजून इथे एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ह्या सुद्धा इनइक्वलिटी त्याच्यामध्ये दिसतात. आता हे जे मॅथमॅटिकल मॉडेल आहे याच्यामध्ये आपण हे जे ऑप्टिमाइज म्हटलेलं आहे, ह्या ऑप्टिमाइजच्या जागी प्रत्यक्षात प्रॉब्लेममध्ये इथं मॅक्झिमाइज किंवा मिनिमाइज असं लिहिलेलं असणार आहे. त्याला आपण प्रॉब्लेमचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रॉफिट मॅक्झिमाइज करायचं आहे किंवा कॉस्ट मिनिमाइज करायचे, हे प्रॉब्लेमचा ऑब्जेक्टिव्ह आहे. मग हे मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू कशाची कॅल्क्युलेट करायची आहे, तर ते एक प्रकारचं फंक्शन आहे, ते म्हणजे झेड. त्याला आपण म्हणणार ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आणि मग ह्या झेडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला आपण एक्स आणि वायच्या वाटेल त्या किमती टाकू शकत नाही. तर तिथं एक्स आणि वायनी ह्या ज्या कंडिशन्स आहेत ह्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय कराव्या लागतात. कंडिशनचाच समानार्थी शब्द म्हणजे कन्स्ट्रेंट्स. ह्या सगळ्या कन्स्ट्रेंट्समध्ये हे जे शेवटचे 2 कन्स्ट्रेंट्स आहेत हे खास आहेत. यांना खास नाव पण दिलेलं आहे, पण नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्स. आता होतंय काय की LPPमध्ये शक्यतो एक्स आणि वाय हे नंबर ऑफ युनिट्स रिप्रेझेंट करतात आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही ऑब्जेक्ट्सचे आयटम्सचे नंबर ऑफ युनिट्स हे निगेटिव्ह असू शकत नाहीत आणि म्हणून हे नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्स येतात. याचा अर्थ आहे की कुठलीही व्हॅल्यू एक्स आणि वायची ही एकतर 0 असणार आहे किंवा पॉझिटिव्ह असणार आहे. आपण एक एक्झाम्पल बघूया प्रत्यक्षातलं. बघा ह्या प्रकारे LPP दिसतो आणि याच्यामध्ये हे जे मॅक्झिमाइज लिहिलं हे ऑब्जेक्टिव्ह आहे. झेड इज इक्वल टू 30x + 40y हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. आणि मग हे सगळे कन्स्टंट्स इथं दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता कन्स्टंट्समध्ये प्लस किंवा मायनस काही असू शकते, लेस दॅन ग्रेटर दॅन काही इनइक्वालिटीज येऊ शकतात. नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट्स हे LPPमध्ये नेहमीच असणार आहेत मित्रांनो. आता जेव्हा एखाद्या डिस्क्रिप्शनवरून आपल्याला LPP फॉर्म करायचं आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला डिसिजन व्हेरिएबल्स जे आहेत, म्हणजे आपण बघितलं या मागच्या प्रॉब्लेममध्ये डिसिजन व्हेरिएबल्स काय आहेत, तर एक्स आणि वाय हे डिसिजन व्हेरिएबल्स आहेत. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा म्हणजे ह्या एक्स आणि वायच्या किमती आपल्याला काढायच्या असतात. सोल्युशनमध्ये त्याच्याबद्दल आपण आणखीन डिटेलमध्ये चर्चा करणारच आहे. तर पहिला तर प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ठरवावं लागेल की त्या प्रॉब्लेमचा डिसिजन व्हेरिएबल कोणता आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला ठरवावं लागेल ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. जनरली ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपण झेड डिनोट करतो. त्याच्यानंतर मग ऑब्जेक्ट काय आहे, म्हणजे प्रॉब्लेममध्ये मॅक्झिमायझेशन करायचं आहे की मिनिमायझेशन करायचं हे आपण ठरवणार. आणि त्याच्यानंतर मग त्या प्रॉब्लेममध्ये असलेल्या कंडिशन्स कन्स्ट्रेंट्स आपल्याला शोधायच्या आहेत. सो एक LPP तयार करायचा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. याच्यामध्ये डिसिजन व्हेरिएबल्स म्हणजे काय, तर ते एक फॉर्मल डेफिनेशन आपण त्याची बघू शकतो की डिसिजन व्हेरिएबल्स आर व्हेरिएबल्स दॅट विल डिसाइड द ऑप्टिमम व्हॅल्यू. तर लक्षात घ्या एक्स आणि वायच्या अशा किमती ज्याच्यामुळं आपल्याला त्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची म्हणजे झेडची ऑप्टिमम व्हॅल्यू मिळणार आहे, म्हणजेच ऑफकोर्स मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मिनिमम व्हॅल्यू मिळणार आहे. जनरली डिसिजन व्हेरिएबल्स डिनोट नंबर ऑफ युनिट्स ऑफ आयटम्स अंडर डिस्कशन इन गिवन LPP. आता जे LPP असतात आपण नंतर व्हर्बल फॉर्ममधले प्रॉब्लेम्स त्याचे बघणार आहे. त्याच्यामध्ये आपण हे शिकू की कशा प्रकारे डिसिजन व्हेरिएबल्स आपल्याला डिसाईड करता येतील. पण लक्षात घ्या जनरली डिसिजन व्हेरिएबल हे नंबर ऑफ युनिट्स रिप्रेझेंट करतात. त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन हे इथं सध्या तर काय आहे, एक तर ते प्रॉफिट फंक्शन आहे किंवा मग कॉस्ट फंक्शन आहे आणि जनरली त्याच्यासाठी आपण झेड हे अक्षर वापरणार आहे. प्रॉफिट फंक्शन असेल तर कधी कधी स्मॉल p आणि कॉस्ट फंक्शन असेल तर कधी कधी स्मॉल cचा पण वापर केला जातो. आता हे जे प्रॉफिट फंक्शन आहे हे प्रॉब्लेममध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचे प्राइसेस किंवा कॉस्ट दिलेले असतात, तर त्याचा यूज करून आपल्याला हे फंक्शन डिफाईन करायचं असते, ते एक्सप्रेशन आपल्याला ठरवायचं असते. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची व्हॅल्यू मॅक्झिमाइज करायची आहे की मिनिमाइज करायची आहे ठरवायचं असते. आताच आपण थोड्या वेळापूर्वी बघितल्याप्रमाणे प्रॉफिट फंक्शन असेल तर ते मॅक्झिमाइज करणार आणि कॉस्ट फंक्शन असेल तर ते आपण मिनिमाइज करणार आहे. आणि अशी जी मॅक्झिमम किंवा मिनिमम व्हॅल्यू आहे झेडची त्याला आपण ऑप्टिमम व्हॅल्यू असं म्हणणार आहे. ऑप्टिमम व्हॅल्यूलाच आपण एक्स्ट्रीम व्हॅल्यूसुद्धा म्हणणार, कारण तुम्ही बघू शकता ही व्हॅल्यू एकतर मॅक्झिमम असते किंवा मिनिमम असते. त्याच्यानंतर कन्स्ट्रेंट्स म्हणजे काय, तर कन्स्ट्रेंट्स आर द कंडिशन्स टू बी सॅटिस्फाईड बाय द डिसिजन व्हेरिएबल्स व्हाईल ऑप्टिमायझिंग द व्हॅल्यू ऑफ झेड. मग अशी चर्चा केल्याप्रमाणे ह्या अशा अटी आहेत ज्या एक्स आणि वायने सॅटिस्फाय केल्या पाहिजेत जेणेकरून ही झेडची किंमत मॅक्झिमम असेल किंवा मिनिमम असेल.
non-negativity constraints. The values of a decision variable can never be negative. Hence, every LPP consists of the non-negativity constraint. Non-negativity constraint state that the value of a decision variable is either 0 or positive. So लक्षात घ्या, LPP मध्ये जे डिसिजन व्हेरिएबल्स आहेत त्याची व्हॅल्यू कधीही नेगेटिव्ह असत नाही, म्हणजेच ती एकतर 0 असते किंवा पॉझिटिव्ह असते. आणि हे नेहमी आपण प्रत्येक LPP मध्ये हे नॉन नेगेटिव्हिटी कन्स्टंट येणार आहेत, हे लक्षात घ्या. आता एखादा प्रॉब्लेम आपल्या समोर आला तर तो कशा प्रकारे सोडवायचा आहे, एखादा प्रॉब्लेम आपण कुठल्या क्रमाने सोडवायचा आहे हे इथं आपल्याला ह्या वर्किंग रूलमध्ये दिलेलं आहे. सो पहिल्या स्टेपमध्ये डिसिजन व्हेरिएबल्स डिफाईन करायचे. डिसिजन व्हेरिएबल्स आपण एक्स आणि वाय नोट करणार आहे. त्याच्याऐवजी आपण x1 x2 ही अक्षरं पण वापरू शकतो. मित्रांनो, आपल्या सिलेबसमध्ये फक्त 2 व्हेरिएबल्सचेच प्रॉब्लेम्स आहेत, पण LPP मध्ये 3, 4, 5 असे कितीही डिसिजन व्हेरिएबल्स असू शकतात. त्याच्यानंतर मग आपण हे ठरवायचं की प्रॉब्लेम मॅक्झिमायझेशनचा आहे की मिनिमायझेशनचा आहे, आणि त्याप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपण फाइंड करायचं. त्याच्यानंतर दिलेली माहिती जी आहे ती व्यवस्थित वाचून बघायची, आणि त्या माहितीवरून दिलेल्या माहितीचं एखादं टेबल तयार करता येतं का हे आपण बघायचं. समजा टेबल तयार करता आलं तर आपल्याला कन्स्ट्रेंट्स तयार करणं खूप सोपं होईल. मोस्टली टेबल तयार करता येतात. क्वचित प्रसंगी अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद्या उदाहरणामध्ये आपल्याला टेबल तयार करता येणार नाही, त्याला काय करायचं हे आपण त्या प्रकारची उदाहरणं ज्यावेळेला घेणार आहे त्याला बघू. त्याच्यानंतर मग हे सगळं जे आपण करणार आहे ह्या 3 पॉईंट्समध्ये ते सगळं एकत्रित करून मगाशी आपण जे स्टँडर्ड फॉर्म बघितला LPPच्या मॅथमॅटिकल मॉडेलचा, त्या फॉर्ममध्ये आपल्याला LPP लिहायचं आहे. आता आपण ॲक्च्युअल एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल नंबर 1, थोडंसं काळजीपूर्वक प्रॉब्लेम वाचून बघू आणि मग आपण त्याचं सोल्युशन घेऊ. ए मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसेस बायसिकल्स अँड ट्रायसिकल्स, each of which must be processed through 2 machines A and B. Machine A has a maximum of 120 hours available and machine B has a maximum of 180 hours available. Manufacturing a tricycle requires 6 hours on machine A and 3 hours on machine B. Manufacturing a bicycle requires 4 hours on machine A and 10 hours on machine B. If profits are rupees 45 for a tricycle and rupees 65 for a bicycle, formulate LPP to have maximum profit. आता एक्झाममध्ये हा प्रॉब्लेम 4 मार्कासाठी येतो, आणि याच्यामध्ये हा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय ऑब्झर्व करणार, तर इथे बघा हा प्रॉब्लेम कसला आहे, फॉर्म्युलेशनचा आहे. आणि हा प्रॉब्लेम फॉर्म्युलेट करत असताना आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट मॅक्झिमाइज करायचं आहे, हे दिसतंय. मग प्रॉफिट मॅक्झिमाइज करायचं आहे तर आपण ह्या प्रॉब्लेममध्ये हा प्रॉब्लेम पुन्हा एकदा वाचायचा, आणि प्रॉफिट ह्या प्रॉब्लेममध्ये कुठं दिलेलं आहे, कुठल्या ऑब्जेक्ट्सचं दिलेलं आहे हे आपण बघायचं. इथं आपण बघू शकतो की प्रॉफिट्स आपल्याला दिलेत कशाचे, तर ट्रायसिकल आणि बायसिकलचे. एक ट्रायसिकल विकल्यानंतर प्रॉफिट 45 रुपीज आहे आणि एक बायसिकल विकल्यानंतर प्रॉफिट 65 रुपीज आहे. सो मित्रांनो, आपल्याला ह्या माहितीवरून डिसिजन व्हेरिएबल्स डिफाईन करणं सोपं जातं. म्हणून नेहमी पहिल्यांदा बघा की प्रॉफिट आहे की कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे, आणि अकॉर्डिंगली प्रॉफिट किंवा कॉस्ट कशाची दिलेली आहे, ते ऑब्जेक्ट्स कुठले आहेत ते बघा. आता सध्या इथं ऑब्जेक्ट्स आहेत ट्रायसिकल्स आणि बायसिकल्स. आता सो आपण एक्स घेणार आहे नंबर ऑफ ट्रायसिकल्स आणि वाय घेणार आहे नंबर ऑफ बायसिकल्स. हे आपले डिसिजन व्हेरिएबल्स डिफाईन करून झाले. आता आपण इथे द्यायचा नंबर 1, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असं टायटल द्या. स्टेपला अंडरलाईन करा. लक्षात घ्या, असं तुम्ही स्टेप्स वगैरे तयार केलं तर लॉंग टर्ममध्ये सोल्युशन लक्षात ठेवणं आपल्याला सोपं जाईल. आता आपण थोडंसं ऑफ स्क्रीन जाऊया आणि बघूया की हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन वगैरे कसं तयार करायचं आपल्याला. तर आपण प्रॉब्लेममध्ये बघितलं की प्रॉफिट फॉर ए ट्रायसिकल इज ₹45. एक ट्रायसिकल विकल्यानंतर आपल्याला 45 रुपीज प्रॉफिट मिळणार आहे. आणि थिअरॉटिकली म्हणजे आपण असं मानलं आहे की आपण किती ट्रायसिकल्स प्रोड्यूस करणार आहे, तर एक्स ट्रायसिकल्स प्रोड्यूस करणार आहे. मग एका ट्रायसिकलची किंमत जर एका ट्रायसिकलचा प्रॉफिट जर 45 रुपीज असेल आणि आपण एक्स ट्रायसिकल्स विकणार असू, तर सगळ्या ट्रायसिकल्स विकल्यानंतर मिळणारा प्रॉफिट हा होणार आहे ₹45x. त्याचप्रमाणे एक बायसिकल विकल्यानंतरचा प्रॉफिट आहे 65 रुपीज,
आणि अशा आपण वाय बायसिकल्स थिअरॉटिकली तयार करणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या बायसिकल्स विकल्या तर प्रॉफिट किती होईल, 65 वाय रुपीज इतका प्रॉफिट होईल. आणि मग टोटल प्रॉफिट किती होणार, तर ट्रायसिकल्स आणि बायसिकल्स मिळून आपला प्रॉफिट होणार आहे रुपीज 45x प्लस 65y. लक्षात घ्या, LPP हे एक मॅथमॅटिकल मॉडेल आहे. याच्यामध्ये एक बेसिक ॲझम्पशन असं आहे की इथं आपण थिअरॉटिकली जेवढे आयटम्स प्रोड्यूस करणार आहे तेवढे सगळे विकले जाणार असं आपण याच्यामध्ये मानलेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे ह्या प्रकारे आपण सध्या हे टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं आहे. As solution of LPP is very lengthy and hence some unnecessary steps should be removed in solution. We will not write all this explanation. मित्रांनो, सोल्युशन खूप लेंदी होणार आहे आणि त्याच्यामुळे काही अनावश्यक स्टेप्स आपल्याला याच्यातल्या गाळाव्या लागतील. जसं की हे सगळं डिस्क्रिप्शन काय आपण मूळ सोल्युशनमध्ये लिहिणार नाही आहे. तर आपल्या मूळ सोल्युशनमध्ये ह्यातलं काय लिहायचं आहे ते जर आपण बघूया पुढच्या स्लाईडमध्ये. इथे तुम्ही बघा, मग अशी आपण पहिला डिसिजन व्हेरिएबल्स डिफाईन केले, मग हे टायटल दिलं. तर याच्यानंतर आपण मूळ सोल्युशनमध्ये काय लिहायचं आहे, तर डायरेक्टली आपण लिहायचं आहे टोटल प्रॉफिट ऑन सेलिंग एक्स ट्रायसिकल्स अँड वाय बायसिकल्स इज रुपीज 45x प्लस 65y. आता आपलं ठरलं की ऑब्जेक्टिव्ह फंक्शन झेड डिनोट करायचं आहे. तर इथं हे जे आपल्याला फंक्शन मिळालेलं आहे, 2 व्हेरिएबलमध्ये फंक्शन आहे एक्स आणि वायमध्ये, तर हेच इथं लिहायचं आहे. हे डिनोट करायचं झेडनी. इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा की इथे युनिट आपण लिहिलेलं नाही. इथे जे रुपीज युनिट आहे इथं आपण कॅरी केलेलं नाही आहे. डायरेक्टली झेड इज इक्वल टू 45x प्लस 65y असं आपण हे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेममध्ये बघितलं की प्रॉब्लेममध्ये ऑब्जेक्टिव्ह काय आहे, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन आपल्याला करायचं आहे. म्हणून मग आता मूळच्या सोल्युशनमध्ये आपण आणखीन एक वाक्य ॲड करणार आणि आपण इथं लिहिणार आहे वी हॅव टू मॅक्झिमाइज झेड. तर इथं मित्रांनो आपली पहिली स्टेप संपलेली आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपण डिसिजन व्हेरिएबल्स डिफाईन केले आणि पहिल्या स्टेपमध्ये ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपण ह्या प्रकारे तयार करून घेतलं. आता दुसरी स्टेप आहे कन्स्ट्रेंट्सची. आणि आपण मगाशी बघितल्याप्रमाणे वर्किंग रूलमध्ये शक्य असेल तर आपण एक टेबल तयार करायचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठी थोडंसं प्रॉब्लेम वगैरे वाचा व्यवस्थित, त्याच्यामध्ये जी दिलेली माहिती आहे ती बघा. इथं आपण काय म्हणतोय की व्हेन गिवन डेटा इज युनिफॉर्म इन नेचर वी कॅन प्रिपेअर अ टेबल ऑफ डेटा. म्हणजे डेटा जर एकसारख्या प्रकारचा असेल, म्हणजे बायसिकलसाठी ट्रायसिकलसाठी एकसारख्या प्रकारचा डेटा दिलेला असेल आपल्याला, तर टेबल तयार करता येणं शक्य आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये शक्य आहे ते, तर ते टेबल आपण तयार करणार आहे. त्याच्यासाठी प्रॉब्लेममधली कुठली माहिती आपण बघायची आहे, तर बघा इथे वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळी माहिती दिसते. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायसिकल्स आणि ट्रायसिकल्स जे आहेत ते मॅन्युफॅक्चर करत असताना 2 मशीनमधून त्याचं प्रोसेसिंग होणार आहे, मशीन ए आणि मशीन बी. त्याच्यानंतर मग इन्फॉर्मेशन काय आहे आपल्याकडं, तर मशीन ए हॅज ए मॅक्झिमम ऑफ 120 आवर्स अवेलेबल अँड मशीन बी हॅज ए मॅक्झिमम ऑफ 180 आवर्स अवेलेबल. म्हणजे मशीन ए हे कामासाठी आपल्याकडे किती वेळ उपलब्ध आहे हे याच्यामध्ये दिलेलं. आता हे दर आठवड्याचे तास आहेत की महिन्यातनं एकदा हे मिळणार आहे हे काय प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं नाही. आणि त्यामुळं आपण घेताना सुद्धा एक्स आणि वाय घेत असताना सुद्धा नंबर ऑफ युनिट्स हे पर वीक किंवा पर मंथ असं काही डिटेलमध्ये लिहिलेलं नाही आहे. तर इथं ही गोष्ट लक्षात घ्या की मशीन्सची अवेलेबिलिटी याच्यामध्ये दिलेली आहे. मशीन्स काय आपल्याला पाहिजे तितका वेळ वापरता येणार नाहीत, ते लिमिटेड टाईमसाठी आपल्याकडं उपलब्ध आहेत. पुढं मॅन्युफॅक्चरिंग ए ट्रायसिकल रिक्वायर 6 hours ऑन मशीन ए अँड 3 hours ऑन मशीन बी. मॅन्युफॅक्चरिंग ए बायसिकल रिक्वायर्स 4 hours ऑन मशीन ए अँड 10 hours ऑन मशीन बी. मगाशी जी आपण चर्चा करत होतो की माहिती ही एकसारख्या प्रकारची असली पाहिजे, तर इथं तुलना करून बघता येईल. ट्रायसिकल मशीन एवर किती वेळ लागणार आहे, मशीन बीवर किती वेळ लागणार आहे. मग त्याच प्रकारची माहिती बायसिकलसाठी मशीन एवर किती वेळ लागणार आहे, मशीन बीवर किती वेळ लागणार आहे. सो ह्या प्रकारची माहिती जर असेल तर आपल्याला याचं एक टेबल तयार करता येणं शक्य आहे. मग टेबल कसं प्रिपेअर करायचं, तर इथं तुम्ही बघू शकता सेकंड स्टेप आहे, टायटल दिलेलं आहे कन्स्ट्रेंट्स आणि एक टेबल प्रिपेअर केलेलं आहे. आता टेबल प्रिपेअर करत असताना विद्यार्थ्यांना एक खूप अडचण येते जनरली, पण थोडंसं तुम्ही बारकाईनं बघितलं तर फार अडचण यायचं काही कारण नाही मित्रांनो. इथं कॉलममध्ये काय घ्यायचं, म्हणजे कॉलम टायटल्स काय घ्यायचे आणि रो टायटल्स काय घ्यायचे हे बऱ्याचदा थोडंसं कन्फ्युजन स्टुडंट्सचं होतं. तर याच्यासाठी एक सोपी ट्रिक लक्षात घ्या. आपण जे मगाशी एक्स आणि वाय डिसिजन व्हेरिएबल्स घेतलेत ते इथं घ्यायचे असतात कॉलम टायटल्स. इथं तुम्ही बघू शकता एक्स आणि वाय आपण इथं घेतलेलं आहे. तर हे प्रॉडक्ट्स आहेत ते इथं लिहिलं कॉमन नेम. आणि मग प्रॉडक्ट्स कुठले आहेत तर ट्रायसिकल आणि बायसिकल आहेत. आता हे ट्रायसिकल्स आणि बायसिकल्स कुठल्या प्रोसेसमधून जातात तर 2 मशीन्समधून जातात, म्हणून इथे टायटल दिले मशीन्स.
आणि मग मशीन्सचं इथं आपण नावं दिलेली आहेत ए आणि बी. त्याच्यानंतर ह्या मशीन्सची अवेलेबिलिटी आपल्याला दिलेली आहे. मग त्याच्यासाठी म्हणून आपण इकडं लास्ट कॉलम घेतला आहे, त्याचं टायटल अवेलेबिलिटी दिलं आहे. एची व्हॅल्यू इकडे आणि बीची व्हॅल्यू इकडे आपण लिहिणार आहे. पुढच्या स्लाईडमध्ये आपण ते बघू शकतो. बघा इन्फॉर्मेशन काय आहे मगाशीची. मशीन ए हॅज ए मॅक्झिमम ऑफ 120 आवर्स अवेलेबल अँड मशीन बी हॅज ए मॅक्झिमम ऑफ 180 आवर्स अवेलेबल. तर मग अवेलेबिलिटीमध्ये आपण हा डेटा इथे एंटर केला आहे. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ए ट्रायसिकल. आता ट्रायसिकलची इन्फॉर्मेशन काय आहे, तर मॅन्युफॅक्चरिंग ए ट्रायसिकल रिक्वायर 6 आवर्स ऑन मशीन ए अँड 3 आवर्स ऑन मशीन बी. म्हणून इथं बघा आपण 6 आणि 3 हा डेटा एंटर केला. त्याच्यानंतर बायसिकलसाठीची इन्फॉर्मेशन आहे. बायसिकल रिक्वायर्स 4 आवर्स ऑन मशीन ए अँड 10 आवर्स ऑन मशीन बी. तर ती इन्फॉर्मेशन इथे आपण एंटर केलेली आहे. आता हे जे टेबल आपण प्रिपेअर केलं हे सगळे टेबल आपण आपल्या मूळच्या सोल्युशनमध्ये लिहायचं. सो लक्षात घ्या की हे डायरेक्ट टेबल आपण प्रिपेअर करून आपल्या सोल्युशनमध्ये लिहिणार आहे दिलेल्या माहितीवरून. आता ह्या टेबलकडे बघून कन्स्ट्रेंट्स कशा प्रकारे तयार करायचे ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. त्याच्यासाठी आपण रो वाईज म्हणजे इथं आता मशीन ए साठी हा रो कन्सिडर करणार पहिला रो, मशीन बी साठी दुसरा रो कन्सिडर करणार आहे. चला पहिला रो बघूया. मशीन ए साठी काय आहे बघा. मशीन ए साठी मशीन ए वरती ट्रायसिकल प्रोसेस करायला 6 तास लागतात. आता थिअरॉटिकली आपण किती ट्रायसिकल्स बनवणार आहे, एक्स ट्रायसिकल्स बनवणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या ट्रायसिकल्स मशीन ए मधून प्रोसेस होऊन बाहेर पडायला किती वेळ लागेल, तर सगळा मिळून वेळ आपल्याला लागणार आहे 6x आवर्स. तसंच मग एका बायसिकलला मशीन ए मध्ये 4 तास लागतात आणि आपण थिअरॉटिकली बायसिकल्स तयार केलेत वाय इतक्या. म्हणजे बायसिकल्स मशीन ए मधून प्रोसेस व्हायला किती वेळ लागणार आहे 4y. म्हणजे आपण मशीन एचा थिअरॉटिकली वापर किती वेळ करणार आहे, तर ट्रायसिकलसाठी 6x आणि बायसिकलसाठी 4y. म्हणजे एकूण मिळून आपण मशीन ए वापरणार आहे 6x + 4y इतक्या वेळेसाठी. पण मित्रांनो लक्षात घ्या हे मशीन आपल्याकडे किती वेळ उपलब्ध आहे, फक्त 120 तास उपलब्ध आहे. आता असं लक्षात घ्या की आपण केलेला वापर आणि आपल्याकडे उपलब्ध असलेला वेळ याच्यामध्ये रिलेशन काय असणार आहे ते रिलेशन आपल्याला लिहायचं आहे. तुम्ही लक्षात घ्या इथं उपलब्ध असलेली वेळ किती आहे, तर 120 तास आहे. थिअरॉटिकली आपल्याला किती वेळ लागला आहे, 6x + 4y इतका वेळ लागलेला आहे. आणि याचा अर्थ असा आहे की मग हे 6x + 4y म्हणजे आपण एकूण वापरलेला वेळ हा आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वेळे इतका किंवा त्याच्यापेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणून मग इथे इनइक्वॅलिटी लेस दॅन ऑर इक्वल टू प्रकारची आलेली आहे. इन जनरल तुम्ही लक्षात घ्या की ज्या वेळेला अवेलेबिलिटी दिलेली असते त्यावेळेला इनइक्वॅलिटी ही लेस दॅन ऑर इक्वल टू असते. कारण अवेलेबिलिटी म्हणजे उपलब्धता आणि उपलब्ध असलेल्या सामग्रीपेक्षा जास्ती सामग्री आपण वापरू शकत नाही आणि म्हणून ही इनइक्वॅलिटी लेस दॅन इक्वल टू आहे. मित्रांनो LPP मधली ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे की इथं इनइक्वॅलिटी लेस दॅन इक्वल टू घ्यायची आहे की ग्रेटर दॅन इक्वल टू घ्यायची आहे हे आपल्याला समजणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे प्रॉब्लेम मॅक्झिमायझेशनचा आहे की मिनिमायझेशनचा आहे याच्यावर अवलंबून नसतं. तर इथं तुम्हाला अवेलेबिलिटी दिलेली आहे की रिक्वायरमेंट दिलेली आहे याच्यानुसार ही इनइक्वॅलिटी बदलत असते. सो सध्या ह्या प्रॉब्लेममध्ये इनइक्वॅलिटी काय आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू. आता हीच मेथड जर परत मशीन बी साठी वापरायची ठरवली तर मशीन बी मध्ये तुम्ही बघू शकता की मशीन बीवर ट्रायसिकल प्रोड्यूस करायला एक ट्रायसिकल प्रोड्यूस करायला 3 तास लागतात, एक्स ट्रायसिकल प्रोड्यूस करायला 3x तास लागतील, बायसिकल्स प्रोड्यूस करायला 10y तास लागतील. म्हणजे सगळे मिळून किती तास लागणार आहेत मशीन बीवर 3x + 10y. आणि म्हणून मग हे 3x + 10y आपण इथे घेतलेलं आहे. मशीन बी किती वेळासाठी उपलब्ध आहे, 180 तासासाठी उपलब्ध आहे. आणि म्हणून मग इथं ह्या दोन्हीमध्ये रिलेशन काय आहे, आपल्याकडे नवीन इनइक्वॅलिटी काय मिळालेली आहे, तर 3x + 10y लेस दॅन इक्वल टू 120. आता हे जी सगळी आपण चर्चा केली हे सगळं काही आपल्याला सोल्युशनमध्ये लिहायचं नाही आहे. सोल्युशनमध्ये काय लिहायचं आहे बघा. सोल्युशनमध्ये मग अशा आपण हे टेबल लिहिलं आहे. आता त्याच्यानंतर आपण इथे लिहिणार फॉर मशीन ए, फॉर मशीन बी, अंडरलाईन करायचं जसं केलं तसं. आणि मग याच्यासमोर बघा 6x + 4y लेस दॅन इक्वल टू 120, 3x + 10y लेस दॅन इक्वल टू 180. आता याची प्रॅक्टिस झाल्यानंतर मित्रांनो आपण जेवढी चर्चा केली तेवढी चर्चा कधी करावी लागणार नाही. तुम्ही इथंच बघून लिहू शकता 6x + 4y लेस दॅन इक्वल टू 120, 3x + 10y लेस दॅन इक्वल टू 180. आता हे कन्स्टंट संपलेत का, तर नाही मित्रांनो. अजून एक खूप महत्त्वाचं कन्स्टंट राहिलेलं आहे ते म्हणजे नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट.
नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंटचं असं आहे की ह्याच्यासाठी कुठलीही माहिती वेगळी प्रॉब्लेममध्ये दिली असत नाही, तर आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की प्रत्येक LPP हे नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्स आपल्याला ॲड करायचेच आहेत. आता हे जे सगळं आपण केलं आहे त्याचा यूज करून आपला जो LPPचा मॅथमॅटिकल मॉडेल आहे तो फायनली कसा दिसेल ते आपण स्टेप नंबर 3 देणार आहे. इथं बघा टायटल LPP असं दिलं आहे आपण, आणि मग बघा स्टँडर्ड फॉर्ममध्ये जे मॅथमॅटिकल मॉडेल आहे LPPचं त्यानुसार आपण लिहिलं आहे मॅक्झिमाइज Z = 45x + 65y subject to 6x + 4y less equal to 120, 3x + 10y less equal to 180 and x greater than equal to 0, y greater than equal to 0. आता बऱ्याच जागी हे अँड लिहिलेलं असतं, काही जागी लिहिलेलं नसतं. तुम्ही लिहा आपले प्रॉब्लेममधले कन्स्ट्रेंट्स आणि नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट यांना सेपरेट करत असतं. अँड लिहिलं तरी काही बिघडत नाही. शिवाय टेक्स्टबुकमध्ये बघितलं तर एका लाईनमध्ये एका मागोमाग एक हे सगळं लिहिलेलं दिसेल तुम्हाला काही वेळेला, पण आपण लिहित असताना एक्झाममध्ये इथं ज्या प्रकारे दिसतंय स्क्रीनवर त्याच प्रकारे LPP लिहायचं आहे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपलं हे पहिल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन झालेलं आहे. आता हे सगळं सोल्युशन एकत्रितपणे कसं दिसेल बघा. पहिल्यांदा डिसिजन व्हेरिएबल्स डिफाईन केले, मग ऑब्जेक्टिव्ह फंक्शन डिफाईन केलं, ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते सांगितलं, कन्स्ट्रेंटसाठी टेबल शक्य असेल ते तयार करायचं, त्याच्यावरून हे आपण कन्स्ट्रेंट्स लिहिले, आणि मग स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 2 मधली सगळी इन्फॉर्मेशन यूज करून आपला हा LPP स्टँडर्ड फॉर्ममध्ये इथं लिहिलेला आहे. हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे आजपर्यंत तरी 4 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. याच्यामध्ये तुम्ही काय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की सगळं एक्सप्लेनेशन आपल्याला ॲड करायचं नाही, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनइक्वॅलिटी जी आहे कन्स्ट्रेंट्समधली ती मित्रांनो खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर 100 विद्यार्थी चुकत असतील LPPचं फॉर्मेशन करायला, तर त्यातल्या 90 लोकांचं तरी 90% स्टुडंट्सच्या चुका ह्या इनइक्वॅलिटीमध्येच होतात. सो ती काळजी थोडीशी आपण घ्यायला पाहिजे. अजून एक प्रॉब्लेम आपण बघूया. A company manufactures 2 types of toys A and B. Each toy of type A requires 2 minutes for cutting and 1 minute for assembling. Each toy of type B requires 3 minutes for cutting and 4 minutes for assembling. There are 3 hours available for cutting and 2 hours and 40 minutes available for assembling. On selling a toy of type A, he gets a profit of ₹10, and that on selling a toy of type B, he gets a profit of ₹20. Formulate this problem to maximize the profit. So मगाप्रमाणेच आपण काय बघणार पहिल्यांदा, तर हा प्रॉब्लेम फॉर्म्युलेशनचा आहे आणि इथं आपल्याला प्रॉफिट मॅक्झिमाइज करायचा आहे. थोडक्यात हा मॅक्झिमायझेशनचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपल्याला काय बघितलं पाहिजे, तर प्रॉफिट आपल्याला कुठं दिलेलं आहे, कशाचं दिलेलं आहे ते बघितलं पाहिजे. सो इथं तुम्ही प्रॉब्लेम परत एकदा वाचला तर शेवटच्या पॅराग्राफमध्ये आपल्याला प्रॉफिट दिलेलं आहे. इथं थोडं मिसप्रिंट होऊन स्मॉल झालं आहे. तर टाईप Aचे जे टॉय आहे त्याच्या एका युनिटचा प्रॉफिट आहे ₹10, आणि टाईप Bच्या एका युनिटचा प्रॉफिट आहे ₹20. म्हणजे इथं एक्स आणि वाय जे आपण घेणार ते काय असले पाहिजेत, तर नंबर ऑफ टॉयज ऑफ टाईप A अँड नंबर ऑफ टॉयज ऑफ टाईप B. आता मागच्या प्रॉब्लेमप्रमाणे इथं नंबर 1 दिला, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असं टायटल दिलं, अंडरलाईन करायला विसरू नका. बघा प्रॉब्लेममध्ये आपण काय बघितलं आत्ताच की प्रॉफिट फॉर ए टॉय A इज ₹10. थेरॉटिकली आपण किती टॉईज तयार करणार आहे, एक्स टॉईज तयार करणार आहे. म्हणजे ह्या टाईप Aच्या सगळ्या टॉयजच्या विक्रीनंतरचा प्रॉफिट किती आहे, ₹10x आहे. तसंच मग B टाईपच्या एका टॉयचा प्रॉफिट आहे ₹20. मग Y टॉईजचा किती होणार प्रॉफिट, ₹20y. सो हा 10x आणि 20y हे एकत्र केले की आपल्याला टोटल प्रॉफिट इथं मिळेल. मग टोटल प्रॉफिट आपण लिहिणार प्रॉब्लेममध्ये अशा प्रकारे प्रॉब्लेमच्या सोल्युशनमध्ये की टोटल प्रॉफिट ऑन सेलिंग ऑल टॉयज ऑफ टाईप A अँड टाईप B इज इक्वल टू ₹10x + 20y. आणि मग परत मागाप्रमाणेच हे जे फंक्शन आहे इथं एक्स आणि वाय ह्या 2 व्हेरिएबलमधलं हे झेडनी डिनोट करणार, हेच आपल्याला हवं असलेलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. याच्यानंतर काय करायचं असतं, तर हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन जे आहे ते मॅक्झिमाइज करायचं आहे की मिनिमाइज करायचं आहे ते आपण मेन्शन करणार, ते आपण स्टेट करणार. मित्रांनो विसरू नका हे स्टेट करायला. ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट मॅक्झिमाइज करायचं आहे, त्यामुळे ही पण स्टेटमेंट आपण इथं ॲड केलं.
आता दुसरी स्टेप आपली आहे कन्स्ट्रेंटची. त्यासाठी पुन्हा एकदा प्रॉब्लेम आपण वाचून बघणार आहे. इथे तुम्ही बघा, आपल्याला दिसतंय की ईच टॉय ऑफ टाईप ए रिक्वायर्स 2 मिनिट्स फॉर कटिंग अँड 1 मिनिट फॉर असेंबलिंग. म्हणजे इथं 2 प्रकारच्या प्रोसेसेस प्रत्येक टॉयसाठी कराव्या लागतात, कटिंग आणि असेंबलिंग. आता हे कटिंग आणि असेंबलिंग ह्या प्रोसेसेस आहेत आणि मग त्याला टॉय एसाठी किती वेळ लागणार आहे, टॉय बीसाठी किती वेळ लागणार आहे आणि किती वेळ अवेलेबल आहे हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की या माहितीचं सुद्धा टेबल आपल्याला प्रिपेअर करता येणं शक्य आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे डिसिजन व्हेरिएबल्स एक्स आणि वाय जे आहेत ते कुठे घेतलेत, कॉलम टायटल्स म्हणून घेतले, टॉय ए, टॉय बी. आणि मग ह्या ज्या प्रोसेसेस आहेत ज्या टॉय आणि टॉय बीवर परफॉर्म करायच्या आहेत त्या आपण इथं रो टायटल्स म्हणून घेतलेत, कटिंग अँड असेंबलिंग. त्याच्यानंतर आपल्याला हे जे प्रोसेसेस आहेत त्याचा अवेलेबल टाईम दिला आहे म्हणून इथं अवेलेबिलिटी आपण लिहिलेली आहे. आता 1 बाय 1 आपण इन्फॉर्मेशन याच्यामध्ये एंटर करूया. तुम्ही बघा, देर आर 3 hours अवेलेबल फॉर कटिंग अँड 2 hours अँड 40 minutes अवेलेबल फॉर असेंबलिंग असे हे वाक्य आपल्या प्रॉब्लेममध्ये आहे. इथे तुम्ही बघू शकता की प्रोसेसिंग टाईम जो आहे टॉय ए आणि टॉय बीचा तो मिनिट्समध्ये दिला आहे आणि अवेलेबल टाईम जो आहे तो आवर्स आणि किंवा इथं आवर्स अँड मिनिट्समध्ये दिला आहे. तर हे सगळं आपल्याला कन्वर्ट करावं लागेल मिनिट्समध्ये. आणि म्हणून मग आपण काय केलं तर 3 hours म्हणजे 3 multiplied by 60 180 minutes आणि 2 hours and 40 minutes म्हणजे 2 multiplied by 60 120 plus 40 160 minutes हे मिनिट्समध्ये आपल्याला मिळालं. तर ही अवेलेबिलिटी आपण एंटर करून घेतली. त्याच्यानंतर जी माहिती आहे टॉय ऑफ टाईप एसाठी तर 2 minutes कटिंगसाठी लागतात, 1 minute फॉर असेंबलिंग. तर ती इन्फॉर्मेशन इथं फिलअप करून घेतली आहे टेबलमध्ये. त्याच्यानंतर मग टॉय बीची इन्फॉर्मेशन आहे 3 minutes फॉर कटिंग 4 minutes फॉर असेंबलिंग. ती इथं इन्फॉर्मेशन एंटर करून घेतली. सो बघा, आपण एक टेबल पहिल्यांदा हे प्रिपेअर करतो आणि त्याच्यानंतर मग हे क्रमाने अवेलेबिलिटी आणि मग ही जी इन्फॉर्मेशन आहे जी एकसारख्या प्रकारची इन्फॉर्मेशन प्रॉब्लेममध्ये दिलेली असते त्याच्यामध्ये एंटर करून हे टेबल आपण प्रिपेअर करून घेतलं आहे. आता टेबलवरून पुन्हा एकदा मागच्या प्रॉब्लेमसारखंच आपण कन्स्ट्रेंट्स तयार करणार आहे. आता थोडंसं सोपं जाईल तुम्हाला. बघा, कटिंगचा रो ऑब्झर्व करा. टॉय ए जो आहे त्याच्या एका युनिटच्या कटिंगला 2 minutes लागतात. आपण एक्स युनिट्स थेरॉटिकली घेतलेत. सो टोटल टाईम किती लागला टाईप एसाठी 2x minutes. आणि मग टॉयज ऑफ टाईप बी बघा, एका युनिटसाठी टॉय बीच्या किती वेळ लागतो 3 minutes आणि थेरॉटिकली किती आपण टाईप बीचे टॉयज घेतलेले आहेत वाय, त्यामुळे त्याच्यासाठी लागलेला थेरॉटिकल टाईम किती आहे 3y. सो टोटल कटिंगसाठी वेळ किती लागणार आहे टेबलमध्ये बघा 2 into x म्हणजे 2x प्लस 3 into y 2x प्लस 3y. आता पुन्हा एकदा मागच्या प्रॉब्लेमप्रमाणे चर्चा करता येईल की अवेलेबल टाईम किती आहे. अवेलेबल टाईम आहे फक्त 180 minutes आणि झालेला वापर किती आहे, झालेला वापर आहे 2x प्लस 3y minutes. आता मशीनात जर फक्त 180 minute अवेलेबल असेल तर हा आपल्याला कटिंगच्या प्रोसेससाठी लागलेला वेळ जास्तीत जास्त 180 minute असू शकतो, 180 minutes असू शकतो. म्हणजेच 2x प्लस 3y मस्ट बी लेस दॅन ऑर इक्वल टू 180. पुन्हा एकदा बघा, ऑब्झर्व करा, अवेलेबिलिटीचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेममध्ये अवेलेबिलिटी दिलेली आहे आणि ती इनइक्वॅलिटी आहे लेस दॅन ऑर इक्वल टू. युझिंग सेम मेथड फॉर असेंबलिंग प्रोसेस टोटल असेंबलिंग टाईम इज x प्लस 4y minutes. मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्ही टेबलमध्ये बघू शकता 1 into x म्हणजे x येणार आणि मग हे 4 into y म्हणजे 4y. सो टोटल असेंबलिंगसाठी टाईम किती लागणार आहे 1 into x म्हणजे x आणि हे प्लस 4y म्हणजेच x प्लस 4y आणि वेळ किती उपलब्ध आहे 160. सो या सगळ्याचा विचार करून असेंबलिंगसाठीचा कन्स्टंट करणार आहे x प्लस 4y लेस दॅन इक्वल टू 160. पुन्हा एकदा सोल्युशनमध्ये काय लिहिणार, हे टेबल प्रिपेअर करून झाल्यावर फॉर कटिंग असं टायटल द्यायचं, त्याच्यासमोर कटिंगची इनइक्वॅलिटी आणि असेंबलिंग असं टायटल देऊन असेंबलिंगची इनइक्वॅलिटी. पुन्हा एकदा आपण ह्या टेबलवरून बघूया. बघा, कटिंगसाठी 2x जे इथे लिहिलं आहे प्लस 3y जे इथं लिहिलं आहे आणि मग अवेलेबिलिटी असल्यामुळे लेस इक्वल टू आणि मग हे 180. अशाच प्रकारे असेंबलिंगसाठी 1 into x प्लस 4 into y लेस इक्वल टू 160 असं लिहिलेलं आहे. न विसरता याच्यामध्ये ॲड करायचे आहेत नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट्स. सो स्टेप नंबर 1 संपली, स्टेप नंबर 2 संपली. आता हे दोनही एकत्र करून स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण LPP लिहिणार आहे. बघा, मागच्या प्रॉब्लेमप्रमाणेच इथं लिहिलेलं आहे. मॅथमॅटिकल मॉडेल जे आहे त्याच्याप्रमाणे आपण सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह लिहिला मॅक्झिमाइज, मग लिहिलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन,
मग लिहिले कन्स्टंट्स आणि शेवटी नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट. सो हा सगळा म्हणून आहे आपला ह्या प्रॉब्लेमचं LPPचं मॅथमॅटिकल मॉडेल. पुन्हा एकदा हे सोल्युशन एकत्रितपणे एकाच वेळेला आपण बघूया कसं दिसतं. बघा, पहिल्यांदा आपण काय केलेलं होतं, डिसिजन व्हेरिएबल्स डिफाईन केले, मग ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लिहिलं, ऑब्जेक्टिव्ह लिहिला, टेबल प्रिपेअर करता येणं शक्य आहे म्हणून हे टेबल प्रिपेअर केलं. त्याच्यानंतर मग कटिंग असेंब्लिंगसाठीचे कन्स्टंट लिहिले, नॉन निगेटिव्हिटी कन्स्टंट ॲड केला आणि सगळ्यात शेवटी हे LPPचं मॉडेल आपण लिहिलेलं आहे. लक्षात घ्या की टेक्स्टबुकमध्ये ज्या प्रकारे सोल्युशन लिहिलं आहे तसं लिहिलं तरी चालू शकतं, पण इथं तुम्ही बघू शकता स्टेपला नंबर्स टाकल्यामुळं लॉंग टर्ममध्ये लक्षात राहतं. रिप्रेझेंटेशन जे आहे ते सगळ्या LPPच्या फॉर्मेशनमध्ये आपण ह्याच प्रकारे करणार आहे. त्याच्यामुळं आता काय करायचं आहे, नंतर काय करायचं आहे, अशा शंका आपल्याला राहत नाहीत. त्याच्यामुळं नेहमी एकच मेथड वापरा. जसं इथं सांगितलेलं आहे त्या मेथडनी हे तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण बेसिकली LPP म्हणजे काय असतं, फॉर्मेशन म्हणजे काय आहे आणि फॉर्मेशनचे 2 प्रॉब्लेम्स आपण बघितले, ज्याच्यामध्ये आपण मॅक्झिमायझेशन बघितलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मिनिमायझेशनचे प्रॉब्लेम्स बघणार आहे की प्रॉब्लेम मिनिमायझेशनचा असेल तर त्याच्यामध्ये कशाप्रकारे आपल्याला प्रॉब्लेम तयार करता येईल. आणि शिवाय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असे पण प्रॉब्लेम्स बघणार आहे ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं टेबल आपल्याला प्रिपेअर करता येणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे एवढंच आहे. व्हिडिओ आवडला तर पर्सनल मेसेज करून मला कळवा. आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांशी, आपल्या क्लासमधले असू देत नसू देत, बाहेरच्या क्लासमधले असू देत, त्यांच्याशी शेअर करा. काय प्रॉब्लेम नाही, हे नॉलेज आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्यांना कळलं म्हणून काय बिघडणार नाही. सो घरी राहा, सेफ राहा. थँक्यू.